चला उठा सगळे, नाश्ता तयार आहे. अगं आई, हाक नको मारूस. का रे? व्हॉट्सअप वर मेसेज टाक, बघ सगळे लगेच येतील. पूर्वी घरात माणसं बोलायची, आता मोबाईल बोलतात. बाय बाबा. आहो. हो. येतो. काळजी घे. खाताना तरी मोबाईल खाली ठेवा ना. एक महत्वाचं मेल आहे आई. माझं ऑफिसचं ग्रुप आहे. सेल लागलाय, रील ऑर्डर करते. अरे दे. थांबा दादा, देत आई. अरे आजचा नियम, पहिला घास मोबाईल शिवाय. मोबाईल 5 मिनिटांसाठी थांबू शकतो, पण आईचं प्रेम थांबत नाही. होगी तू का? नाही नाही नाही. कोणाशी बोलताय? ऑफिसचं काम आहे. ऑफिसलाच बरं घराची वेळ मिळते. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे, पण मोबाईलवर जास्त आहे. ताई, तुमच्या दोघांना अगर भांडायचं असलं ना तर समोरासमोर बसून बोला, मोबाईलला मध्ये आणू नका. ही कोण? डिअर म्हणणारी ऑफिस. तुला प्रत्येक गोष्टी संशय येते का? संजय, मी ना तुझा फोन घ्या लावतो मला. दादा, फोन न लॉक राहतं, पण मनाला नाही. काय काय बोलला तू? तुला असं बोलायला लाज नाही वाटली? हो हो तेच, घरात प्रत्येक गोष्टी तुमचंच चालतंय. हे बघ, घरातला मी मोठा आहे म्हणून प्रत्येक गोष्टी जबाबदारी मी घेतोय. मोठा आहे म्हणून मोठेपणा दाखवू नका तुम्ही. आणि तू प्रत्येक गोष्टीत राग नको दाखवू. अरे बस, काय चाललंय तुमच्या दोघांचं? अरे तुम्ही फक्त या घराचे जावई नाही, तुम्ही 2 मुलंही आहात. आणि 2 झाड अगर एक दुसऱ्याला भांडले ना तर सावली संपते, आणि माणूस तर घर. मी मुलीला संसार दिला, पण संसार सुख नाही देऊ शकले. चला उठा रे, दूध पिऊन घ्या. आई, आता तर तुला ऑनलाईन दूध पाठवावं लागल, तेव्हा जाऊन तर पितील बघ. हो रे बाळा. पूर्वी घरात गप्पा रंगायच्या, आणि आता चार्जर शोधले जातात. हा 1 मिनिट. हो हो, उद्या पैसे ट्रान्सफर करतोय. हा ठीक आहे. मला पैसे ट्रान्सफर करतोय हा. ताई, आपले नवरे बदलले नाही हो. आपल्या आयुष्यात मोबाईल आला आणि संवाद बंद झाला. भाऊ, घरामध्ये पहिल्यासारखी शांतता नाही राहिली आज. हो, कारण आपण घरापेक्षा मोबाईलला जास्त वेळ दिला. मी बघतो, अभ्यास कर.
अरे या नमस्कार. अगं वंदना, बघ कोण आलंय. समीरच्या संस्कार वर्गाचे शिक्षक. कशात बसा सर बसा. या. तू कसा आहेस? एकदम सर खरंच समीरवर काय जादू केली? का काय झालं नाही समजलो. अहो नाही समजलो काय सर. तुमच्यामुळे समीर इतका बदललाय, इतका सुसंस्कारी झालाय आणि त्याच्या हातातला मोबाईल पुरता पळालाय. खरंच सर, समीर खूप बदलला. फक्त समीरच नाही, मला या सर्वांना बदलायचे. आणि शिष्टाचार, समंजसपणा काळजात भिनवायचा आणि मोबाईलचा वेळ कमी करायचा. हो ना सर. या मोबाईलमुळं कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले. बसा, चहा घेऊन येते. मग बाकी काय म्हणताय? ठीक आहे. काय मग सांगा की नाही रोज काय अशी कोणाशी लपवताय? बोलताय तुम्ही? काय ऑफिस लपवताय सांगा मला फोन मध्ये. ऑफिसला मग लोकांशी डिअर कोण बोलतात का कोण तुम्ही? सारखं सारखं फोन का कट करता? माझे ऑफिसचे आहे. ऑफिसच्या रात्री कॉल करतात का? असतात का मग खरं ऑफिस सांगा काय लपवताय? ऑफिसच्या लोकांशी गुलगुल बोलतात का खोटं तुम्ही? बोलू नका. दाखवा हे फोन तुमच्या. फोन हे दाखवा. बघ ऑफिसचे काम असतात, तुला नाही माहिती. दाखवा ना फोन. कोण डिअर कॉल करा. उचला ना फोन. दाखवा बरं बघू द्या. फोन द्या. काय चालू आहे? नेटवर्क शोधताय ना मोबाईल मध्ये. पण आपल्या घराचं जे नातं आहे ते तुटतंय ते तुम्हाला कळत नाही. आई तुमची वाट बघतीये, बाबा माणसं बघताय शोधायला बोलायला, पण नाही तुम्ही तर मोबाईल मध्येच. संसार मोठं राहिल्यावर घर मोठं होत नाही, मन मोठं पाहिजे तर घर स्वर्ग बनतं. देवा, माझ्याकडे पैसा आहे, मुलं आहेत, जावई आहेत, पण माझं कुटुंब मारलंय. कुटुंब मारलंय रे. खरी काय झालं वंदना? वंदना ए वंदना बोल ना. वंदना ओरडो. वंदना
सुखी संसाराची खरी कहाणी सगळ्यांमध्ये संवाद असायला पाहिजे. तो मोबाईलमुळे कमी झालाय. पुन्हा आपले